शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण बघा महाकाल कपाशी वाण इथं पाहून राहिलो। पूर्ण नाव आपलं शेख यासीन भाई हातरून, तालुका अकोला, जिला अकोला, हाँ ठीक है, बालापुर है, अकोला जिला अकोला है। और उनके भाई भी आ गए। आपका पूरा नाम? शेख मोबिन शेख समी। शेख मोबिन शेख गुरुजी है, अकोला में रहते हैं, उनका ही खेत है, भाई है। तो देखो आपण आता बघा हा जो महाकाल वाण पाहून राहिलो, या वाणाची मशागत थोडक्यात कशी केली यांना विचारू आपण। आणि कापूस त्यांनी काल वेचणं सुरू केला। 10 तासाला कापूस आला, 20 तास राहिले। बरं आता जे किती फवारण्या झाल्या आपल्या? 3 फवारण्या झाल्या। खत किती झाले? 2 डोस झाले। 2 खताचे डोस झाले। बरं कापूस आता सुरुवात केली किती? 10 तासामध्ये 3 क्विंटल आला। 10 तासामध्ये 3 क्विंटल आला। 20 तास राहिले अजून। 20 तास राहिले म्हणजे जवळपास 9 क्विंटल एकराला पहिला वेचा येऊन राहिला यांना। बाकी जे काय होईल 4 होईल, 5 होईल, 3 होईल, जे काय होईल ते हे परिस्थिती या वर्षाची। तर शेतकरी बंधूंनो आता आपण सर्व कशासाठी जमलो आहे? आता बघा पहिले तर इथं बा शिंगोली, अंदुरा, हातरूड, या कारंजा, या सर्व मालवाडा, या सर्व लोकांनी महत्वाचा एवढ्या धावपळीच्या काळात आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल सर्व आपले शेतकरी बंधूंचे आभार व्यक्त करतो। एक्सलंट सीड प्रायव्हेट लिमिटेड गुजरात। तर आता महत्वाचं काय? आपण उत्पन्न, बरोबर आहे, महाकाल पाहून राहिलो, पण या महाकाल पासून 15 ते 20 क्विंटल उत्पन्न कसं घेता येईल, सर्वात महत्वाचा उद्देश आपला हा आहे। आपण कपाशी लावून राहिलो, मेहनत करून राहिलो, खर्च करून राहिलो, वेळ चालला, तर या वेळेचा सदुपयोग आपण कशासाठी आले की हे माहिती जाणून घ्यायसाठी, मार्गदर्शन पूर्ण या वाणाची मशागत कशी करायची, उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त कसं काढता येईल। 8 कापूस परवडत नाही, महागाई दर वर्षाला वाढून राहिली, मजुरी वाढून राहिली, 2-3 रुपये, मागच्या वर्षी 8 रुपये 10 रुपये होता, आता 12 रुपये कापूस झाला वेचणं। तर असं जे काही महागाई वाढून राहिली, वाढत्या महागाईत वाढत्या उत्पन्नाची साथ पाहिजे आपल्याला सर्व लोकांना। तर शेतकरी बंधूंनो गेले 3 वर्ष झाले महाकाल हा 12 ते 20 क्विंटल पिकून राहिला, तर आपल्याला 15 ते 20 क्विंटल सरासरी कापूस यायला पाहिजे। महाकाल आणि महादेवा असे 2 वाण आहेत। महादेवा याच्यापेक्षा 1.5-2 ग्रामनं बोंड मोठा आहे, आज इथं नाही आहे, परंतु पुढल्या वर्षी पेरून पहा, तुम्हाला महाकाल सुद्धा चांगला वाटेल आणि महादेवा त्याच्यापेक्षा चांगला वाटेल। असे आहेत 2 वाण। तर आता महत्वाचं आहे मशागत। शेतकरी बंधूंनो ज्यांची हलकी शेती आहे त्यांनी 4-5 पॅकेट पेरा, 3 फुटात शेंडेकट करा, बिलकुल दसेले पहिला वेचा घ्या 5 ते 8 क्विंटलचा। हे झालं या व्हेरायटीचं वैशिष्ट्य। कारण वजन आहे, वजन याचं 6 ते 8 ग्राम आहे आणि वेचायला सोपा आहे। काय काय बाहेर किती वेचला? चांगला सांगितलं म्हणे, कापूस चांगलं येऊन राहिलं। बरोबर बरोबर, वेचायला सोपा आहे, जोडजोड बोंड आहे। आणि बघा सर्वात महत्वाचं, तुम्ही या वनात कोणी पेरलाय अजून कुठेही फिरा, वेचायला अडचण जात नाही, पळत नाही, दणकट आहे। आणि जे आता आज परिस्थिती कशी आहे, जास्त पाऊस आहे, खूप वाढलेला आहे, शेंड्यातच माल आहे आणि याचा गुण पावर हितभऱ्यापासून गुण आहे। बघा बघा बघा, एकच झाड नाही, सर्व झाडाचा सर्व शेताचा सर्वे करू आपण। इथं घ्या कॅमेरा, इथं घ्या, पाहून घ्या, इथपासून एवढ्या पावसातही कापूस पहा दिसून राहिला आपल्याला। बाकी परिस्थिती काय जनरली शेतकरी बंधूंनो नाही, खूप वाढलेल्या आहे आणि फिरता येत नाही, पडलेले आहेत, हा वाण पळत नाही, दणकट आहे। हे सर्व या वाणाचं वैशिष्ट्य आहे, दोन्ही वाणाचं, महाकाल आणि महादेवा। महादेवा वाण याच्यापेक्षा दणकट तुम्हाला बुंद्यामध्ये दिसेल आणि जबरदस्त आहे दोन्ही वाण। आणि शेतकरी बंधूंना 15 ते 20 क्विंटल उत्पन्नाकडे आपल्याला पोहोचवायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो वर्ष एक चाललं, म्हणून वर्ष वेळ न जाऊ देता येणाऱ्या वर्षी जे काही लावायचं आहे ते लावा। आमचा नंबर आहे, आम्हाला बिलकुल तुम्ही रात्री 10:30-11 पर्यंत फोन करू शकता, पूर्ण मार्गदर्शन मिळेल। कारण उत्पन्न आपल्याला 15 ते 20 क्विंटल घ्यायचं आहे, वाढत्या महागाईत उत्पन्न वाढवायचं आहे, म्हणून हे आपण सर्व काही जमलो आहे, तर ते त्यासाठी जमलो आहे। आणि म्हणून शेतकरी बंधूंनो चला, मी पुन्हा आपले आभार व्यक्त करतो, आपण हा वेळ दिला आणि ही महाकाल आणि याची चला वेळेवर का होईना आले, पूर्ण नाव राजीक भाई आले पूर्ण म्हणजे या कार्यक्रमाला, नबी भाई, हो या कार्यक्रमाला, साबिर भाई, जाकिर भाई पहलवान, ये सब लोग ये प्रोग्राम के लिए टाइम देके आए हैं। तो सबका मैं धन्यवाद करता हूँ कंपनी की तरफ से। चलो धन्यवाद, अगले साल 15-20 क्विंटल कपास लेना है। चलो धन्यवाद।